निस्वार्थ समाजसेवेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक शरद पाटील. श्री रावसाहेब पाटील दक्षिण भारत जैन सभेतर्फे श्रद्धांजली सभा. स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांनी आपल्या तत्वांशी विचारांशी बांधिलकी जपत सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अत्यंत निस्वार्थ भावनेने कार्य केले. वंचित, दीन दुबळ्यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, अशी भावना द भा जैन सभेचे चेअरमन श्री रावसाहेब जी पाटील यांनी व्यक्त केली. मिरजेचे माजी आमदार, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष, यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक शरद पाटील यांचा दिनांक 27 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने स्वर्गवास झाला. दक्षिण भारत जैन सभेतर्फे संपन्न झालेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्राध्यापक शरद पाटील शिक्षणाप्रती अत्यंत संवेदनशील होते. राजकारण, समाजसेवेबरोबरच शिक्षक आणि शिक्षण संस्थेच्या हितासाठी त्यांचे योगदान सदैव चिरस्मरणात राहील. प्राध्यापक ए मुडलगी म्हणाले, 50 वर्ष त्यांचे सानिध्य व प्रत्येक अडचणीच्या वेळी मुलाचे मार्गदर्शन लाभले. सभा आणि पदवीधर संघटनेच्या उभारणीत आणि विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आभार व्यक्त करताना सहखजिनदार अरविंद मजलेकर म्हणाले, पुरोगामी चेहरा म्हणून आपल्या समाजाची ओळख निर्माण करणारा एक आदर्श समाजवादी नेत्याला आपण मुकलो आहोत. तत्पूर्वी सुरुवातीला स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलन व पुष्पहार करून श्रद्धांजली वाहण्यात आली. द भा जैन सभेचे मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्रद्धांजली सभेस ट्रस्टी शांतीनाथ नंदगावे, डॉक्टर चंद्रकांत चौगले, महामंत्री कमल मिंचे, ॲडव्होकेट मदन पाटील, महावीर खोत, ॲडव्होकेट SP मगदूम, छाया कुंभोजकर, BB शेंडगे, अभय पाटील, प्राध्यापक DD मंडपे, अजित भिंडे, माणिक घुमई, बाळासाहेब पाटील, मंगल चव्हाण, योगेश खोत यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.